नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण जाणार आहोत बंदरावर. तर आजचा व्हिडिओ काय होणार आहे ते समजलं असणार. आणि मी आता जस्ट उठलो आहे, ते उठवलं आहे मावळ्याशी जायला. तर जाऊया आपण बंदरावर. तर तुम्हाला दाखवते आमचं आज मावळं काय आहे काय नाही ते. चला आता मी चाललो आहे बंदरावर. यो कुणाल काय आपलं बंदर काय जास्त लांब नाही, आपण लगेच पोचलो बंदरावर. आणि हे बघा बोंबील सुकत घातलेले आहेत. बघ काही नाही गेले आपले डोल्या शिवाच्या घेतल्या. आता पोहोचलो मी बंदरावर. तर आमची बोट काय कोपऱ्याला असते, तर चालल्या होता मी. बघायला लागेल कवर आहे ते बोट. जाऊया आपण तिकडे. बघा आपली आई नव्हता उभ्या त्याला जावं होता. सगळे तैल आपण लेटच पोचता मावरं झालं वाटतं. अजून अजून काय करत आहे. बघू शकता समोर दादा कावर घेऊन येते. अशा प्रकारे आपल्याला कावर उचलायची असते आणि खूपच जड असते कावर. कोण नवीन असेल त्याला उचलणार पण नाही, खांद्यावर घेऊन जातात बघा. आणि मित्रांनो वजनाचं बोलायचं झालं तर एका बाजूला 70 ते 60 किलो आणि दुसऱ्या बाजूला 70 ते 60 किलो असं वजन असते. आणि जे पाणी भरतो ना त्याच्यामध्ये त्याचं वजन वेगळं. त्याच्या प्रकारे अंदाज लावू शकता तुम्ही. हो तुकू इथे बघा सगळं मिक्स वावर आहे. आपलं मावरं आज घेतली गेली निघू तवस. मावळ्यान जास्ती काय नाही बघ. या कोलब्यान या ताल्ल्यान बाकीचं मावरं बोटी वाजते मोठं मोठं. जावाला भेटला असत आपण गेलो असतो थोडीशी, पण जाऊन जातं. आता हे जे मावरं आहे ते आपण फटाफट साफ करून घेऊया, जेणेकरून आईला जास्त वेळ थांबायची गरज नाही पडणार आणि लगेच घेऊन जायला भेटेल सुकवायला. जास्त काय नाही, मोठं मोठं मावरं दिसेल ते तुकाचं बाजूला करायचं. आणि तुम्हाला दिसतच असेल या मावऱ्यामध्ये जास्ती काय नाही, ताल्ल्यान कोलबे आहे आणि बाकीचा कोलिम आहे. मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता एक पाणी येतोय, त्याचा कावरीमध्ये किती पाणी भरलेलं आहे आणि किती बाहेर पडतोय. ज्या वेगानं पाणी पडतं त्याचा अंदाज लावू शकता तुम्ही की पाणी कवरा असतं त्यामुळे. कावर जाम वजन असते. बाकी मी आणली असती पण आता काय आमचं मावरं डेवलला सगळं होतं तेव्हा आता मी आणली. सगळी लोक आपापलं मावरं चुकीतात घेऊन जातात सुकवाला. जायला मावरं हे खपणार या ना कांची पण का मग सांगा हे करतील. बाकी या ना हातान बॉटल देसा. बघा यामध्ये काय आहे. वड्डी वाकट्या
तुझीच करते व्हिडिओ करते. आता हे मावरं साफ करून झालेलं आहे. सो आता घेऊन जाणार आहे खल्यावर सुकवाला. त्याच्यानंतर 2-3 वाजता येतील सुकल्यावर भरण्यासाठी. मग तिथेच कुटेवाले असतात त्यांना विकून टाकायचा भाव चांगला असला तर. आता हे लास्ट टोपला राहिलं आहे साफ करायचं, ते साफ करता आणि घेऊन जाईल खल्यावर सुकवाला. फटाफट साफ करून घेतो आणि मी पण बसतो त्या साईडला. फटाफट साफ करते ना तर 3 जण मस्तपैकी. आपला जो कॅमेराचा पट्टा एवढा वाटतं तो मध्ये येतो, इग्नोर करा. आपण 3 बसलो होतो तर आता फटाफट झालेला आहे साफ करून. शाप पण जास्ती काय नाही कसं करायचं, मोठं दिसेल ते तुकायचं बाजूला करायचं, बाकीचं सुकवाला. आता शाप उचलून झालेला आहे तर आता आई टोपल्यामध्ये भरील आणि घेऊन जाईल पत्राला म्हणजे सुकवाला. 1 जण बसलं ना तर टाइमपास होते आणि जर 3 जण बसलो ना तर आमचं फटाफट होऊन जाते आणि लवकर घरात जायला भेटते. ज्या आपण ताल्ल्या शाप केल्या होत्या ना त्या आता आई घेऊन चालली विकायला, मग काट्यावर घेऊन चालले. आता बाकीचं मावरं धुवून घेऊया. आता ही कोलबी साफ करून झालेलं आहे. झालं आपलं मावरं आजचं. आता जाऊ घरा. सगळीजण मावरं तू किती ना. आता आपलं मावरं झालेलं आहे सगळं आणि आता हे वल्ले बाकीचं टोपलं घेऊन जाणार आहे सुकवाला खल्यावर. आपण पण बाकीचं जे सामान आहे ते घेऊन घरी जाऊ. किती किलो आहे? 7 किलोचे कवरे. 8 किलो नाही होई बघ. कवरे ताल्ल्यांचे 70 रुपये. हे बघा हे बरं आहे. इथे पहिला मजा यायची बंदरावरचं ATM. मावरं टाकायचं पैसे घेऊन जायचं मस्त. आपली ताल्ल्या होत्या 7 किलो तर आपल्याला 70 रुपये दिले आहेत. अशा प्रकारे हा होता आपला आजचा छोटासा व्लॉग. तर मित्रांनो आज हा होता आपला छोटासा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला असेल तर सांगा. तर आता मी तो फ्रेश होतो मस्तपैकी. चला तर भेटूया. लाईक करा आणि शेअर करा आपले चॅनल. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला.